हार्दिक स्वागत. नवीन सामना फ्रेश मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पॉवर शेलार संघामध्ये किती आहे पॉवर हे बघायचं आहे. त्यांच्या विरोधात श्री जरीमरी माता आलिमघर अशा या दोन संघांमध्ये प्रेक्षकांना हा सामना बघायला मिळेल. बघा यानंतर इनिंग ब्रेक नंतर चौथ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. एकविरा पिंपळनेर आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे ए. अतिशय सुंदर असं मैदान. स्वर्गीय वासंती किशोर तरे खेळाडू कक्ष पाहतोय. स्वर्गीय गंगाराम मिटकर खेळाडू कक्ष. त्यानंतर पाहतोय स्वर्गीय शांतीबाई चिंधू चौधरी स्टँड. ही प्रेक्षकांना बसण्याची चांगली व्यवस्था. दोन एंड आहेत. एक पाहतोय मुंडोरा एंड अतिशय फेमस एंड आहे आणि दुसरा एंड पाहतोय बंद्र्या मारुती टेम्पल एंड. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्ट्राईट फटका खेळलेला आहे. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. डीप मिड ऑनला फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने ऑफ दी मार्क झालेला आहे दिनेश. धावसंख्येचा श्री गणेश गेलेला आहे. बिनबाद एक अशी सुरुवात. पॉवर शेलार या संघाची नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीनाथ मागच्या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर. बॅकफुट जाऊन कट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. फाईन डिलिव्हरी. ब्युटिफुल बॉल. डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे धावपलकर फक्त एक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. पुन्हा एकदा श्रीनाथ सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फुल टॉस. लिडिंग एज. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सोडलेला आहे दशरथ याने. नामी संधी चालून आली होती आणि तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. पकडो कॅच जितो मॅच. विजयाचं सूत्र असते क्रिकेटमध्ये. कॅच ड्रॉप. एक सिंगल तिथे पूर्ण केलेलं आहे. बॅटर प्रल्हाद याने ऑफ दी मार्क झालेला आहे. धावसंख्या धावपलकर 2. चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू अतिशय वेगाने चाललेला आहे. दोन क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दिनेशच्या बॅट मधून टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला. गुड शॉट. धावसंख्या 6. पुन्हा एकदा श्रीनाथ सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर दी विकेटने मारा करते. अतिशय चांगला फटका. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कल मध्ये फक्त एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केलेले आहे बॅटर दिनेश याने. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा श्रीनाथ. चेंडू प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाही. शॉर्ट लेगला चेंडू जाते. तोपर्यंत अवधी होता बॅटरकडे एक धाव पूर्ण करण्याचा. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर बिनबाद 8. एक संत आणि सावध पवित्रा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पॉवर शेलार या संघाचा एक मोठा उलट फेर बघायला मिळाला आज. गावदेवी पुंडास या संघाने एक बलाढ्य संघाला 4 मुंड्या चित केलेल्या पहिल्याच सामन्यामध्ये. नटराज खारबाव या संघाचं आव्हान संपुष्टात आणलेलं आहे. आणि बघा मी नेहमीच सांगत असतो की क्रिकेटमध्ये कधीच कोणताच हॉट फेवरेट संघ नसतो. प्रबल दावेदार संघ नसतो. याचं प्रात्यक्षिक आपल्याला मागच्या सामन्यामध्ये बघायला मिळालं. नटराज खारबाव या संघाला पराभूत करून विजयी घोडदौड सुरू केली ती गावदेवी पुंडास या संघाने. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. केपी सज्ज होते मुंडोरायणच्या टोकाकडून. समोर जाईल बॅटर प्रल्हाद. बॅकफुट जाऊन फक्त हलक्या त्याने कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष. खरं तर शरीरापासून दूर खेळला होता बॅटर पण चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बॅकआउट पॉइंटला योगेश द्वारा फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे.
एक संत आणि सावध सुरुवात निश्चित आहे. 9 धावांची भागीदारी प्रल्हाद आणि दिनेश या दोन खेळाडूंमध्ये. अजूनही सलामीवीर खेळपट्टीवर कायम आहेत. पुन्हा एकदा केपी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू. एक अतिरिक्त धावपळकावर प्लस केली जाईल. धावसंख्या पुढे सरकताना धावपळक 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू मात्र निश्चित डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू, डाबी एसटी सोडून जाणारा. एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या पुढे सरकताना 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. ओम फोटो लाईव्ह 2024 असं टाईप करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. पुन्हा एकदा केपी फुल टॉस चेंडू डाव्या एसटी वरचा टर्न केलेला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक झेपावतोय स्क्वेअर लेग मधून. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता, नकार दिलेला आहे. अशा प्रकारे या सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. आजच्या पूल मधून जो संघ क्वालिफाय होईल तो मात्र सेमी फायनल साठी, उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. पूल केलेला आहे, कंट्रोल पूलचा फटका. डीप मिड ऑनला चांगले क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तिथे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला फलंदाज बाद. ठाणे मुंबई ठाणे मुंबईचा टायगर सुजित सुतार सन्मानार्थ या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, बॅटची कडा घेऊन चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे अतिशय वेगाने सरसावतोय, पण लाजवाब फिल्डिंग बघायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. काय फिल्डिंग केलेली आपल्या संघासाठी, जबरदस्त फिल्डिंग. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत, म्हणजे 1 धाव सेव्ह केलेली आहे. एका धावेचं महत्व तुम्हाला माहित आहे क्रिकेटमध्ये. 1 रन व्हेरी इम्पॉर्टन्स. डॉक्टर गवळी सर, तुम्ही काय सांगणार? यस, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. यस, दीपक पांडुरंग पाटील, आपण प्रेक्षकामध्ये असाल तर मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. ब्लाइंड स्विंग करने का प्रयत्न केला होता. अंधेरे में तीर चलाने की कोशिश, कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. चेंडू जाते डॉट, निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव संख्या कायम आहे धावपलकर 16. एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, दीपकजी पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. कट करण्याचा प्रयत्न, ब्युटिफुल बॉल. चेंडू जाते डॉट. अशा प्रकारे धावसंख्या मात्र कायम आहे धावपलकर. चांगली गोलंदाजी करते केपी. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 1/16. करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 8.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत. येणाऱ्या अजून 2 षटकांमध्ये जर विशाल लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. यानंतर जो सामना होईल एकविरा पिंपळनेर आणि जय ब्राह्मणदेव भाटाले ए. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, श्री गावदेवी पूर्ण मास्टर 40+ आयोजित सुजित सुतार चाचू चषक 2024 या स्पर्धेचं दिमागदार आणि दर्जेदार आयोजन पाहतो आपण. आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिला दिवस अगदी धूमधडाक्यात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. तिसऱ्या षटकासाठी खगेश सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेकडे अतिशय वेगाने 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट, शॉट.
वेलकम कॉमेंट्री बॉक्स मध्ये लेजंड कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर मोरेश्वर गवली सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 20. चेंडूला मात्र सोडून दिलेला आहे. डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावपलकावर या सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना स्कोर कार्डवर 21 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा खगेश वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. कट केले चेंडूला. एक धाव पूर्ण केली आहे. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते डीप कव्हर मध्ये. सिंगलने धावसंख्या आलूच पुढे सरकणार आहे. पुढे धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 22 च्या आकड्यावर. 2 2 22 एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लॉफ्ट करायचं होतं पण कनेक्शन झालेलं नाही. तिथं धोका पत्करलेला आहे आणि फलस्वरूप पाहतोय फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. धावबाद स्वरूपामध्ये अजून एक बॅटर बाद होतोय. चाचू बोलतोय मुंबईवरून. चाचू बोलतोय मुंबईवरून. चाचू बोलतोय मुंबईवरून. जरीमनी माता आलिमगर आणि पॉवर सेलार या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि निश्चितच फलंदाज तिथे पहिली धाव घेण्याच्या नादामध्ये धावचित बाद झालेला आहे. धावसंख्या कायम आहे. धावपलकावर 22. न्यू बॅटर. दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. जरीमनी माता आलिमगर आणि पॉवर सेलार. भरत न्यू बॅटर. चेंडू बॅटची कडे घेऊन थर्ड मॅनला जातोय पण तिथे जर फर्स्ट स्लिप असती तर निश्चितच धोका निर्माण झाला असता. एकच धाव मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना धावपलकावर 23 च्या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये खगेश पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. विनोद साठी वेगवान चेंडू टाकला होता. लॉफ्ट करायचं होतं. एज अँड गॉन. फलंदाज बाद होतोय. पण जय ब्राह्मणदेव भाटाळे दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, कारण तिसरं षटक समाप्त होणार आहे. यानंतर आपण लगेचच थांबायचं आहे टॉससाठी. एकविरा पिंपळनेर आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे. अगदी बरोबर. कालच पहिला T20चा सामना संपन्न झाला. अफगाणिस्तानला 4 मुंड्याचित केलं. भारतीय संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. शिवम दुबे ठरला सामनावीर. एक गडी बाद केला होता आणि नाबाद 60 धावांची झंझावती खेळी साकारली आणि सामनावीराचा पुरस्कार शिवम दुबे याने पटकावला. खगेश तयार होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला मात्र अगदी सरळ बॅटने खेळला होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धाव पूर्ण करताना बॅटर कैलास ऑफ दी मार्क झालेला आहे. खातं खोलतोय. धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचा अंतिम षटक आहे. यानंतर टॉस नाणेफेक करण्यासाठी एकविरा पिंपळनेर आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे ए आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. अंतिम ऑफिशियल कॉल. आणि विशेष म्हणजे डॉक्टर मोरेश्वर गवली सर येणाऱ्या आगामी वर्षांमध्ये क्रिकेट खेळायला आता ऑलिम्पिक मध्ये देखील स्थान मिळणार आहे. 2028 ला 6 पुरुष संघ असतील आणि 6 महिला संघ असतील. क्वालिफाय करावं लागेल. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आता क्रिकेटला देखील मानाचं स्थान मिळालेला आहे. एक महत्वाची बाब आहे सर्व क्रिकेट रसिकांसाठी. अंतिम षटक. सावंत चेंडू मात्र आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक झेपावते. झेल. फलंदाजाचा संपला खेळ. अजून एक बॅटर बाद होतोय.
झुमका वाली पोर आई नदी तडी खरं तर 40+ क्रिकेट एक दीर्घ आयुष्याची गुरु किल्ली आहे. एक धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी 40+ क्रिकेट. डॉक्टर गवली सर, जर 40+ क्रिकेट नसतं तर काय? नाही, 40+ क्रिकेटचा उद्देशच मुळात हा आहे. पहिली गोष्ट म्हणजे केवळ एंटरटेनमेंट करवणूक नाही, तर कधी फिटनेस फार महत्त्वाचं आहे. कारण मोस्टली कसं असतं की 40 वर्षानंतर बऱ्याचशा वेळेला काही जे आजार असतात, आजारापासून मुक्ती मिळावी म्हणून 40+ क्रिकेट उपयुक्त ठरणार आहे. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला आपण. समोर खेळला होता, अगदी साईड स्क्रीन समोर. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामात तिथे पूर्ण करताना बॅटर या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. कारण जीवन पाटील दुसरी महत्त्वाची गोष्ट पाहतोय, 40 वर्षानंतर जे क्रिकेटर्स आहेत बऱ्याचशा वेळा ते सधन आहेत. चांगल्या प्रकारे काही ना काही जॉब आहे, त्यांचा व्यवसाय आहे, व्यवसायाच्या माध्यमातून सधन असल्यामुळे कदाचित थोडंसं व्यसनाकडे जाण्याचा कळ सुद्धा असतो, पण त्यापासून कुठेतरी दूर राहण्याचा प्रयत्न आहे या स्पर्धेच्या माध्यमातून 40+. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला आपण. लॉफ्ट केलेला आहे, चेंडूला पाठवलंय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवर. थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालं. खरं तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती झेल घेण्यासाठी. कॅच ड्रॉप केलेला आहे आणि 2 धाव मात्र निश्चितच पूर्ण करताना बॅटर धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. 29 धाबा, शेवटचं चौथा अंतिम षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सावंत. फुलटॉस चेंडू डाब्या एष्टीवरचा, चेंडूला भिरकावून दिलेले आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. आणि जीवन पाटील, मला असं वाटतं की आपलं जे सौभाग्य आहे, आपण भिवंडीमध्ये आहोत. 100 पेक्षा जास्त संघ 40+ चे भिवंडीमध्ये आहेत. आणि हा विक्रम आहे खरं तर भिवंडी तालुक्याचा. धावसंख्या धावपलकावर 33 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. आय थिंक बिमरची मागणी केलेली आहे. बॅटिंग साईडकडनं बिमरची मागणी केलेली आहे. बिमरची मागणी केलेली आहे. तिसरे पंच त्या ठिकाणी पाहतील आणि निर्णय देतील. बिमरची मागणी या ठिकाणी केलेली आहे बॅटिंग साईडकडनं. त्यामुळे इट्स फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सावंत. वेलकम दीपकजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आपणास विनंती करते मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. लॉफ्ट केलंय चेंडूला. 1 बॉन्स मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. रिव्ह्यू घेता येणार नाहीये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे.
37 धावा धावपलकर साबन राईट आर्म मोर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका लॉफ्ट केलेला आहे. 1 बाउन्स इंटू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा सुंदर चौकार. थँक्यू डीजे. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जरी मरी माता अलीमगर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी तर टॉस नाणेफेक केली जाईल. नाणेफेक एकविरा पिंपळनेर आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे ए अशा या 2 संघांमध्ये केली जाईल. ओव्हर टू यू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. यस, दोन्ही कॅप्टननी यायचंय. एकविरा पिंपळनेर आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे. जय ब्राह्मणदेव भाटाळे ए व एकविरा पिंपळनेर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यस, दुष्यंतजी तरे आणि धनंजयजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल आणि टॉस का बॉक्स अर्थात यासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त मान्य श्री सुजित पाटील साहेब, सुपरजित तात्या सेठ, धर्मवीर माथाडी कामगार संघटना काल्हेर, मान्य श्री भूषणजी तरे प्रोप्रायटर SS एंटरप्राइजेस यांचा सुद्धा आम्ही विशेष आभार टॉससाठी. जय ब्रह्मांदेव भाटाळे ए आणि एकविरा पिंपळणे दोन्ही कॅप्टन आहेत. कॅप्टनच्या माहितीसाठी टॉस एक बाजू जी आहे अर्थात या स्पर्धेचं आयोजन ज्याने केले गावदेव क्रीडा मंडळ मास्टर 40+ पूर्ण एक बाजू आणि दुसरी बाजू अर्थात या स्पर्धेचे आमचे आयोजक सन्माननीय भूषणजी तरे SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? एस आणि टॉस सुद्धा जिंकलेले आहे. पिंपळनेर संघ सर्व मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस साठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. जय ब्रह्मांदेव भाटाळे संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. तर टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे एकविरा पिंपळनेर संघ कॅप्टन. सर्वप्रथम कसं वाटलं टॉस जिंकल्यानंतर मैदानात तुम्ही जेव्हा प्रवेश केलेला आहे कसं वाटलं? सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आणि सर्वप्रथम मी विनोददादा चौधरी यांचे आभार मानतो की त्यांनी मास्टर 40+च्या थ्रोने जी आज ही टुर्नामेंट आयोजित केली. एक म्हणजे आकर्षणीय टुर्नामेंट आहे. त्यांच्या आणि त्यांच्या टीमचे मी धन्यवाद करतो. नाणेफेक जिंकलेले निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. विशेष उद्देश काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला या पाठीमागे काय उद्देश आहे? कमीत कमी धावामध्ये रोखून आम्ही चेसिंग करणार आहोत. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असते. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग साधारण तुम्हाला जर पहिली मॅच जिंकायची असेल तर साधारण माइंडसेट केलं असेल किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 45 पर्यंत. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे जे सुरुवात खूप चांगली करून देतील जेणेकरून तुम्ही 40चा आकडा पार करू शकाल? माझ्याकडे सदा आहे, योगेश आहे, सूर्य आहे, शिवाजी आहे, स्वतः मी आहे. चांगलं बॅटिंग लाईन आहे. कसं वाटलं आयोजन? मास्टर 40चं मी 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं आयोजन बघतोय आणि खूप चांगलं आयोजन आहे आणि अशी स्पर्धा मी फर्स्ट टाइम बघतो. त्यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी तर खूप खूप शुभेच्छा. तर दोन्ही कॅप्टनसाठी खूप शुभेच्छा असणार आहे. तर आपण जाऊया लगेचच मॅच सुरू होणार आहे कारण मॅच महत्वाची आहे. त्या ठिकाणी सज्ज होते आमचे सहकारी समालोचक कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. पुन्हा एकदा फार चांगला खेळ आपण पहिल्या डावामध्ये पॉवर शिराळा संघाचा पाहायला मिळाला. 41 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या आणि आता मात्र चेस डाऊन करताना जरीमरी माता अलीमगड संघाला
आव्हान असेल ते मात्र 42 धावांचं, 24 चेंडू 42 धावांची गरज. दुसऱ्या डावाची सुरुवात इथे मात्र पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर. पुन्हा एकदा आलेल्या संपूर्ण खेळाडू रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे, तसेच युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करणे संपूर्ण मायबाप प्रेक्षकांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. तर मॅचला होईल ती सुरुवात. दुसऱ्या डावाला प्रारंभ करण्याकरता पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर. पवन आणि श्रीनाथ ही पहिल्या उलटा चेंडू होता. भरपूर दूरवरून चेंडूला खेळायचं होतं. संपर्क इथे झालेला नाहीये आणि मात्र डॉट चेंडू सांगता इथे मात्र पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रदीप पाहायला मिळतो राईट ओव्हर द विकेटने. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिल्या डावाचा विचार केला तर 41 धावा या पॉवर शेलर संघाने बनवले आणि आता मात्र जोरीमरी माता अलीमगड संघाला 42 धावांचं टार्गेट असेल येणाऱ्या 4 षटकांकरता. इथे मात्र फुल टॉस चेंडू ऑफ वाली होता. सरळ बॅटने खेळला गेला. कव्हर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संधी होती इथे मात्र एक धाव घेण्याची आणि एका धावेने आता मी म्हणेन अलीमगड संघाचा श्री गणेश झालं असं म्हणा हरकत नाहीये. शिवा बिअर शॉपचे शिवा पाटील कुठे आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक धाव इथे धाव फलकावर लागली गेली. श्री गणेश झालं अलीमगड संघाचं असं म्हणा हरकत नाहीये. फुलटॉस चेंडू वडव्या बॅटनं स्विंग केला जातोय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चुकी होणार नाहीये. पहिला धक्का अलीमगड संघाला. ते आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात. जरीमरी माता अलीमगड संघाची 42 धावांचं माफक लक्ष इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे मास्टर 40+ संस्थापक अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत पायगावचे माजी सरपंच आणि एक सुप्रसिद्ध क्रिकेटर धनंजय अण्णा गवळी यांचं आगमन झालेलं आहे. अण्णासेठ अर्थातच धनंजय अण्णा गवळी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पुन्हा चेंडूला वळवलं जाते ऑन साईडला. टायमिंग इथे प्रॉपर पाहायला मिळालं. डीपमध्ये प्रोटेक्शन देखील होतं. मिळेल फक्त एकच धाव. सिंगल डबलचं इथे मात्र भरमार भरपूर पाहायला मिळते. क्रिकेटची लाईफ लाईन ही मात्र वापरली जाते. धनंजय अण्णा गवळी यांच्याविषयी बोलायचं झालं तर एक सुप्रसिद्ध क्रिकेटर आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर आणि सुप्रसिद्ध उद्योगपती सुद्धा आहेत पायगाव परिसरातील आणि मास्टर 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत. इथे मात्र फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मला. टायमिंग इथे प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक झेपावतोय. जेल झाली आहे ड्रॉप. खराब फिल्डिंग इथे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते पॉवर शेलर संघाची. असं वाटलं होतं एका क्षणी की विकेट जातोय की काय, परंतु ते झेल ड्रॉप झालेले. संधी मिळाली फलंदाजाला. जीवदान मिळालं असं म्हणा हरकत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक 6 धावा धावफलक पाहायला मिळतात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला.
पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावफलकावरती 6 पाहायला मिळतात. तर 1 विकेट गमावल्यानंतर जरीमरी माता अलीमगंज संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दुसरा इनिंग करता 42 धावांचं टार्गेट चेस जाऊन करताना थोडासा फिल्डिंगची विवरचना आता मात्र पूर्णपणे फिरवली जाते. थोडंसं आपण विचार केला तर डीप पॉइंट पाहायला मिळते, डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळते, डीप मिड ऑन धाव समीकरण आपण विचार केला तर 18 चेंडून जिंकण्याकरता 36 धावींची गरज. चला थोडासा घाई करायची विनंती करतो. पॉवर शेला संघ वेळे संबंधित थोडंसं सहकार्य करायचं आहे. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्याला भारत पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने भारतला देखील प्रदीप प्रमाणेच चांगली कामगिरी करावी लागेल. कारण आपण धावफलकाचा विचार केला तर पॉवर शेला संघाने 41 धावा बनवल्यात. 42 टार्गेट असेल आणि ते थांबवण्याकरता इथे मात्र भारतला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र शपल क्रॉसचा फटका पाहायला मिळते. बॅट आणि बॉलची जुळली फार चांगली पाहायला मिळते. फिल्डर तिथे नाहीये, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या दुसऱ्या इनिंग मधला पहिला चौकार. फलंदाज सावंतच्या बॅट मधला पाहायला मिळाला. थोडासा शफल क्रॉस झाला, लाईन पण थोडंसं वेगळं झाला आणि मात्र फाईंड क्षेत्रामध्ये एक सुंदर फटका 4 धावांकरता. इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू आणि बॅटची जुळणी फार चांगली पाहायला मिळाली. चेंडू सरळ निघून गेला पॉईंट क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे देखील मिळतील. दोन धावा इथे देखील मिळली. कटचा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. दोन धावेने धावफलक थोडंसं वेगाने पुढे सरकलं. 12 धावा. भारताचा एक अष्टपैलू फलंदाज युवराज सिंगचा जर्सी नंबर इथे लागलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण युवराज सिंगचा जर्सी नंबर 12 होता, तो इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खेळायला होईल सुरुवात. चालू असलेली मॅच एका बाजूला आपण पॉवर शेला संघाला पाहतोय तर त्यांना 2 हात करण्याकरता जरीमरी माता अलीमगंज संघ. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं जातंय. कव्हर क्षेत्रामध्ये एकदा विते झाली आहे. फिल्डर आहेत तिथे उपस्थित डीप मध्ये. मिळेल फक्त एकच धाव. आता मात्र पूर्णपणे सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. क्रिकेट मधला भराती संस्कृती मधला अशी बागडा मानला जातो. आता तो कोणाकरता शुभ ठरेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. फुलटॉस चेंडू पुढे सरसावट टोळवला जातो. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका 6 धावा षटकार. ठाणे मुंबईचा फलक या षटकाराने 19 धावा धावफलका पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू होता आणि चांगला समाचार घेतला फलंदाज जयंत याने. फार चांगला फटका त्याच्या बॅट पण आला. चेंडूला पाठवलं गेलं सीमा रेषेबाहेर. षटकार. इथे देखील अगला वेगळा शॉट पाहायला मिळाला. पंचांकडे विचारणी केली गेली. हाऊ वॉज दॅट. पंचांचा नाकार आपल्याला पाहायला कारण चेंडू अगदी मी म्हणेन थोडा ऑफस्टिक सोडून चेंडू आदळला गेला होता. लेग बाईसच्या रूपामध्ये एक धाव तर लिहिली. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल. 20 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. दुसऱ्या इनिंग करता अजूनही जिंकण्याकरता 22 धावांची गरज. दुसरं षटकाचं खेळ प्रारंभिता पाहायला मिळते. भारत हाताळतोय गोलंदाजी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं मात्र दुसरं. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर झालंय का? डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ओहो वॉट फिल्डिंग. फार चांगला फिल्डिंगचा नजारा इथे मात्र पाहायला. एका हाताने त्या चेंडूवरती अगदी झेपावला होता क्षेत्ररक्षक. कौतुक करावं लागेल त्या डीप मधल्या क्षेत्ररक्षकाचं. फार चांगली फिल्डिंग आपल्या संघाकरता केली आणि 2 धावा वाचवण्याचं काम केलं. सो एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपला गेला. धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 22 धावा. 1 विकेट गमावल्यानंतर जरीमरी माता अलीमगंज संघ.
ड्रिंक ब्रेक्स पाण्याची वेळ झालेली आहे आणि मात्र त्यानंतरच लगेच 2 मिनिटाने सामन्याला लगेच सुरुवात होईल. मग कोण कोणाला पाणी पाजेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल, कारण 12 चेंडूचा खेळ राहिला असेल आणि जिंकण्याकरता 20 धावींची गरज. समीकरणाचा विचार केला तर प्रति षटकामागे 10 धावा या कराव्या लागतील. तर ड्रिंक ब्रेक्स इथे संपलेला आहे. अगदी शेवटच्या चेंडूचा विचार केला राजू दादा तर फार चांगली फिल्डिंग आपल्याला त्या डीप मध्ये पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक प्रदीप तिथे होता आणि आपल्या संघाकरता जवळजवळ 2 धावा वाचवण्याचं काम हे प्रदीपने केलं. 100% योगदान फिल्डिंग मध्ये काय असतं हे मात्र प्रदीपच्या फिल्डिंग मधून आपल्याला पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग. इथे मात्र लाईन थोडीशी खराब आहे, लाईन थोडीशी चुकली गेली आहे. पंच आमच्याकडे वळून सांगत आहे व्हाईट बॉल अतिरिक्त एक धाव इथे जोडली जाईल. थोडीशी लाईन खराब. गोलंदाज संतोष अजी. धावफलक 23 धावा धावफलका पाहायला मिळतात. इथे मात्र पुढे असा फोर्स केला गेला. टायमिंग इथे प्रॉपर आहे. चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजे आणि आता मात्र मी म्हणे आपल्या लयमध्ये फलंदाजी करताना फलंदाज जयहिंद पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळते. अगदी या इनिंगच्या विजयात 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आले आणि त्याला देखील माहिती आहे की माझी कामगिरी काय आहे आणि का मला या मॅच मध्ये घेतलं गेलंय हे सांगून देताना फलंदाज जयदीप पाहायला मिळाले. सुंदर फटका फलंदाज जयदीपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूची हाताळली. खराब चेंडू आणि मात्र फार चांगला फटका जयदीपच्या बॅटमधला पाळ. अजून एक चौकार. खराब चेंडूची हाताळणी इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज संतोषची अजूनही लय सापडलेली नाहीये. लाईन चुकीची आहे, लाईन तिथे चुकीची आहे. दोन्ही आज समांतर. पुन्हा एकदा पंचांचा गोल आमच्याकडे पोहोचला जाईल. डावी इष्टी सोडल्यानंतर चेंडू वाईट पाहायला मिळतोय आणि आता मात्र पूर्णपणे मी म्हणे ना पकड बनवलेली आहे जरीमध्ये मात्र अलिमगड संघाने असं म्हणा हरकत नाही, कारण जी फटकेबाजी हवी होती ती फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. फलंदाज जयहिंद आणि सावंतच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा ऑफ वॉलीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क प्रॉपर नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एक धाव जयहिंदला नक्कीच मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक थोडंसं पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 35 धावा. इथे मात्र बघावं लागेल काय झालंय. विमर चेंडू खराब चेंडूची हाताळला आणि आतापर्यंत आपण विचार केला जवळजवळ संतोषची गोलंदाजी फार चुकीची राहिलेली आहे, कारण अजूनही लय सापडलेली नाहीये संतोषला. कारण आपण चेंडूची हाताळणी पाहिली. पहिला चेंडू षटकारा करता गेला होता, त्यानंतर फ्रीड असेल आणि मात्र खेळण्याकरता जयहिंद देखील असेल ज्याच्या बॅटमधना मोठे प्रहार झाले. संधी आहे जयहिंदला. इथे मात्र संधीचं सोनं करेल का. फटका फार उंच पाहायला मिळते. फ्रीड आहे. एक धाव इथे झालेली आहे. याला म्हणतात नशिबाची साथ. लक फॅक्टर कशाला म्हणतात तर मी म्हणेन याला म्हणतात. खरं तर झेल देखील उडला होता, फलंदाज देखील फसला होता, पण तो नशिबाची साथ जरीमरी माता अलिमगड संघाला मिळाली आणि सेफ झोन मध्ये राहिला फलंदाज जयहिंद. अजूनही जिंकण्याकरता 4 धावींची गरज. इथे मात्र फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर झालाय का. चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सावंतच्या बॅटमधला षटकार. मॅच फिनिश.
संघ आणि अभिनंदन अलिमगर माता